जरा मोठं मन दाखवा ना. संकुचित मनाने सरकार काम करत आहे आणि इंग्रज पुरले पण हे पुरले नाही अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. प्रतापराव जाधवांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत असं पाठवलं की आम्ही उपोषण मंडपात येऊन हल्ला करू, रविकांत तुपकरला उपोषण करून मरू द्या, लक्ष देऊ नका, अशी भावना सरकारची त्याच्या पाठीमागे आहे. असं आंदोलन नव्हे, या आंदोलनाची आता नीट उभी केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारांना बाजूला करता सरळ तो आपला अधिकार आहे. त्या अशा मागण्या लोकांबाहेर ठेवलेल्या आहेत ना, पण त्या सगळ्या शाखांना निवेदनाचा ड्राफ्ट द्यावा. त्याला शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं आज 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन जे आहे खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. हो, मला सांगाल, आज 3 दिवस होत आहेत, अजूनही शासन प्रशासनाचे कोणी व्यक्ती यापर्यंत पोहोचलेत का? त्यांनी काही मेसेज तुमच्या दिला का? शासन प्रशासनाच्या वतीनं ठोस कोणी आलं नव्हतं, फक्त SDO आणि सहकार अधिकारी आले होते. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही वर सरकारशी बोलतो असं म्हटलं, पण बाकी काही ठोस केलं नाही. तिसरा दिवस उजाडल्यावर ते आले आणि मेडिकल ऑफिसर तपासायला तर 3 दिवसात फक्त एकदा झाले. म्हणजे रविकांत तुपकरला उपोषण करून मरू द्या, लक्ष देऊ नका, अशी भावना सरकारची त्याच्या पाठीमागे आहे. आणि शेतकऱ्यांचा संयम तुटत चाललेला आहे. जाळपोळीच्या घटना होत आहेत. मी शेतकऱ्यांना सांगेन की शांततेने आंदोलन करा, जाळपोळीच्या घटना करू नका, कायदा हातात घेऊ नका. लोकशाही मार्गाने आपली ताकद सरकारला आपण दाखवून देऊ आणि सरकारलाच मुळामध्ये लोकांनी कायदा हातात घ्यावा अशा पद्धतीनं प्रशासन वागतं आहे. म्हणजे इथं पोलीस बंदोबस्त नाही. आज आला 3 दिवसानंतर. आम्ही सातत्यानं बोललो माध्यमातून म्हणून आला, इतके दिवस नव्हता. पण इथे उद्या कोणी आमच्यावर हल्ला केला. आता प्रतापराव जाधवांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यापर्यंत असं पाठवलं की आम्ही उपोषण मंडपात येऊन हल्ला करू, मग इथं पोलिसांची जबाबदारी येते. उद्या आमचा एखादा कार्यकर्ता आक्रमक झाला तर त्याला थांबवणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलीस बंदोबस्त नाही म्हणजे दखलच घ्यायची नाही आंदोलनाची. आणि जिल्ह्यात काही घटना झाली नाही, कोणती आंदोलन सुरू नाही असा रिपोर्ट पोलिसांना वर द्यायचा आहे स्वतःची चामडी वाचवण्याकरता. आता तिकडे त्या जळगाव जामोदला एका मुलीचं मर्डर झाला असं दाखवलं आणि तिच्या वडिलांना आईला अटक केली आरोप ठेवून, भावाला, आणि ती मुलगी जिवंत निघाली. किती अब्रू गेली बुलढाणा पोलिसांची, महाराष्ट्र पोलिसांची अब्रू गेली. तिथं कर्तबगारी दाखवायची नाही आणि इकडं आंदोलन दडपण्यासाठी, इकडं आमच्याशी गोड बोलायचं आणि आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करायचा, लोकांना उद्युक्त करायचं कायदा हातात घ्यायला, हे चालणार नाही. जे खरं आहे ते वर पाठवा आणि सरकारनं तातडीने याच्यावर निकाली काढा. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढायला तयार आहे. माझा प्राण गेला तरी चालतो, माझा जीव गेला तरी चालतो. मला एकदा शेतकऱ्यांसाठी माझा बळी द्यायची माझी तयारी आहे. एक प्रश्न असा आहे की आंदोलन जे आहे आता ते उग्र होत चाललेलं आहे. गावाखेड्यांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरत आहे, जाळपोळ सुरू झालेली आहे. काय नेमकं या कार्यकर्त्यांना सांगाल? कारण एखादी घटना या ठिकाणी होऊ शकते काय? नाही, मी कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन केलं की शांततेने आंदोलन करा, लोकशाही मार्गाने करा, कायदा हातात घेऊ नका, जाळपोळीसारख्या घटना करू नका, अशी माझी विनंती आहे. आणि सरकारने पण थोडं दम लागतो, सरकारने पण जरा पुढाकार घ्यावा, उदार मनाने मार्ग काढावा आणि या कर्जमुक्तीसाठी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. जरा मोठं मन दाखवा ना. संकुचित मनाने सरकार काम करत आहे आणि इंग्रज पुरले पण हे पुरले नाही अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. निश्चितच तर इंग्रज पुरले परंतु हे सरकार पुरलं नाही अशी वेळ आणू नका आणि मोठं मन करून शेतकऱ्यांची जी फसवी कर्जमाफी आहे ती बदलून सरसकट कर्जमाफी या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी जी आहे रविकांत तुपकरांनी केलेली आहे. परंतु हे आंदोलन या भविष्यात उग्र होईल या दिशेने देखील शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरत आहेत. वेळीच जर यावर आळा घातला नाही किंवा यावर जर पर्याय
काढला नाही तर हे आंदोलन निश्चितच भविष्यात उग्र होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.